Good morning, friends. Myself, Bhusari Vishwas, lecturer from Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shevgaon. My subject is Hospital and Clinical Pharmacy. In previous some lecture, we discussed the chapter that is surgical dressing. Today we are going to study our remaining points of that chapter. Central venous catheters, then indwelling catheters. These types: plain plastic catheters, catheter outside needle, catheter inside needle, then IV sets, components of IV sets and rails tube. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण सेंट्रल व्हेनस कॅथेटर्स, त्याचबरोबर इनड्वेलिंग कॅथेटर्स, त्याच्यामध्ये प्लेन प्लास्टिक कॅथेटर्स असतील, आउटसाइड कॅथेटर्स असतील किंवा कॅथेटर आउटसाइड निडल, त्यानंतर कॅथेटर इनसाइड निडल, युरिनरी कॅथेटर्स, त्यानंतर IV सेट्स आणि लास्ट वन आहे रेल्स ट्यूब इत्यादी पॉईंट स्टडी करणार आहोत. तर स्टडी करूया फर्स्टली सेंट्रल व्हेनस कॅथेटर्स. Various types of central venous catheters are used for a variety of parenteral medication such as total parenteral nutrition solution, cancer chromatography, long-term antibiotic therapy and components. काय सांगितलं यामध्ये की व्हेरियस टाईपचे सेंट्रल व्हेनस कॅथेटर्स आपण यूज करू शकतो. कशासाठी? व्हरायटी ऑफ मेडिसिनसाठी. त्यामध्ये पॅरेंटरल मेडिकेशन असेल, देन त्यामध्ये टोटल पॅरेंटरल पॅरेंटरल मेडिकेशन असेल, त्यानंतर टोटल पॅरेंटरल न्यूट्रिशन सोल्युशन असेल किंवा कॅन्सर क्रोमॅटोग्राफी ट्रीटमेंट असेल, त्यानंतर लॉंग टर्म अँटीबायोटिकची थेरपी असेल किंवा ब्लड कंपोनंट्स असतील. त्यामध्ये आपण काय करू शकतो? सेंट्रल व्हेनस कॅथेटर यूज करू शकतो. द लेंथ ऑफ time the central venous catheters remains in place varies from day to month or year. त्याची कसे व्हॅरी होते? तर डे टू मंथ किंवा इयरली व्हॅरी होतं. देन व्हेन these catheter are not in a use they require heparinization. जर ते यूज नसतील किंवा यूज करत नसतील त्याच तर काय रिक्वायर पाहिजे? heparinization. That is, they are filled with heparin lock flush solution. काय केलं जातं? ते फिल केले जातात. कशाच? हेपॅरिन लॉक फ्लश सोल्युशन टू मेंटेन द पॅटेन्सी ऑफ कॅथेटर ल्युमेन. काय करण्यासाठी? तर पोटेन्सी किंवा पॅटेन्सी मेंटेन करण्यासाठी कॅथेटर ल्युमेनची. हे आहे व्हेनस सेंट्रल कॅथेटर्स, त्याला सेंट्रल व्हेनस कॅथेटर्स म्हणू. त्याच्यामध्ये काय सांगितलं की ते कशामध्ये यूज करतो आपण? तर पॅरेंटरल मेडिकेशन असेल, टोटल न्यूट्रिशन सोल्युशन असेल, त्यानंतर कॅन्सर क्रोमॅटोग्राफी असेल, लॉंग टर्म अँटीबायोटिक थेरपी असेल आणि ब्लड कंपोनंट असेल. आणि ते कसं व्हॅरी होतं? तर फ्रॉम डे टू मंथ किंवा इयरली व्हॅरी होतं. आणि जर ते आपण व्हेन दिस कॅथेटर आर नॉट इन यूज, जर ते कॅथेटर यूजमध्ये नसेल तर दे रिक्वायर हेपॅरिनायझेशन. त्याला काय रिक्वायर आहे? मग हेपॅरिनायझेशन रिक्वायर्ड आहे. दॅट इज दे फिल विथ हेपॅरिन लॉक फ्लश सोल्युशन. काय केलं जातं? हेपॅरिन लॉक फ्लश सोल्युशन फिल केलं जातं आणि मेंटेन द पॅटेन्सी ऑफ कॅथेटर ल्युमेन. काय मेंटेन केली जाते? पॅटेन्सी, कॅथेटर ल्युमेनची पॅटेन्सी मेंटेन केली जाते. त्यानंतर नेक्स्ट आहे indwelling catheters. Indwelling catheter, in that indwelling catheters the prolonged intravenous therapy need multiple puncture of the vein which can be avoided
बाय यूजिंग दिस प्लास्टिक कॅथेटर्स. जर आपण प्रोलॉंग इंट्राव्हेनस थेरपी घेत असेल किंवा गरजेचं असेल तर त्यामुळे काय होईल, प्रत्येक वेळेस आय व्ही सेट जर कॅथेटर प्रत्येक वेळेस दिलं गेलं तर प्रत्येक वेळेस ती चेंज होऊन काय होईल त्यामध्ये तर व्हेन पंक्चर होऊ शकते किंवा व्हेन पंक्चर होईल. ते अवॉइड करण्यासाठी आपण काय यूज करतो तर प्लास्टिक कॅथेटर यूज करू शकतो. दिस कॅथेटर्स आर मेड फ्रॉम पॉलिव्हिनाइल क्लोराईड. ती कॅथेटर्स कशापासून बनलेली आहे, एक म्हणजे पॉलिव्हिनाइल क्लोराईडपासून तयार झालेली आहे, त्यानंतर टेफ्लॉनपासून तयार झालेली आहे आणि पॉलिइथिलीन. दिस कॅथेटर्स मेड फ्रॉम पॉलिव्हिनाइल क्लोराईड कशापासून बनलेले आहे, पॉलिव्हिनाइल क्लोराईडपासून, त्यानंतर टेफ्लॉनपासून आणि पॉलिइथिलीनपासून ती तयार झालेली आहे. दिस शूड बी रिमूव्ड विदिन 48 hours ऑफ इन्सर्शन. ती किती तासापर्यंत ठेवू शकतो आपण किंवा किती तासानंतर रिमूव्ह करू शकतो तर 48 तासानंतर. ज्यावेळेस आपण इन्सर्शन करू किंवा ते कॅथेटर्स लावलं जाईल आपल्याला त्याच्यानंतर 48 तासानंतर ते आपल्याला रिमूव्ह करायचं आहे. दिस शूड बी ॲडिओपॅक सो दिस कॅन बी ऑब्झर्व ऑन एक्सरे फिल्म. ते ऑडिओपॅक असल्यामुळे आपण काय करू शकतो, ऑब्झर्व करू शकतो एक्सरे फिल्ममध्ये. द चॉईस ऑफ कॅथेटर्स डिपेंड्स ऑन टाईम अँड पर्पज ऑफ इन्फ्युजन. ती जी चॉईस आहे कॅथेटर्सची ती कशावर डिपेंड्स आहे, टायमावरती आणि जे पर्पज आहे इन्फ्युजनचे पर्पज आहेत त्याच्यावरती डिपेंड आहे. हे आहे इनड्वेलिंग कॅथेटर्स. इनड्वेलिंग कॅथेटर्स म्हणजे काय सांगितलं की जर तुम्हाला एखादी इंट्राव्हेनस थेरपी घ्यायची असेल त्यामध्ये नीड्स असेल, काय गरज असेल तुम्हाला एखाद्या प्रोलॉंग इंट्राव्हेनस थेरपीची गरज आहे किंवा प्रोलॉंग इंट्राव्हेनस थेरपी तुम्ही घेणार आहात तर त्यामुळे काय होतं, व्हेन पंक्चर होते. प्रत्येक वेळेस निडल टोचून व्हेन पंक्चर होते. ते अवॉइड करण्यासाठी आपण एक इनव्हेलिंग टाईप ऑफ कॅथेटर्स म्हणजे प्लास्टिक कॅथेटर्स यूज करू शकतो. आणि ती कॅथेटर्स कशापासून बनलेली आहे तर पॉलिव्हिनाइल क्लोराईड, टेफ्लॉन आणि पॉलिइथिलीनपासून तयार झालेली आहे. ती कॅथेटर्स आपण मॅक्झिममली किती वेळानंतर काढू शकतो, जे इन्सर्शन केल्याच्या 48 तासानंतर ते आपण रिमूव्ह करू शकतो. आणि ते चॉईस कशावर डिपेंड्स आहे, टाईम आणि पर्पजवरती डिपेंड्स आहे. देन नेक्स्ट वन आहे 3 टाईप्स ऑफ दिस कॅथेटर्स आर अवेलेबल. आणि हे जे इनड्वेलिंग कॅथेटर्स आहेत ते 3 टाईपमध्ये अवेलेबल आहेत. त्यामध्ये प्लेन प्लास्टिक कॅथेटर्स एक टाईप आहे, त्यानंतर कॅथेटर्स आउटसाईड निडल हा एक टाईप आहे आणि थर्ड वन आहे कॅथेटर इनसाइड निडल. फर्स्ट वन आहे प्लेन प्लास्टिक कॅथेटर. दीज आर यूज इन इमर्जन्सी सिच्युएशन. ती कधी यूज केली जाते, इमर्जन्सी सिच्युएशन यूज केली जाते. व्हेन कधी इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये यूज केली जाते तर व्हेन सुपरफेशियल व्हेन आर अनअवेलेबल. जर सुपरफेशियल्स व्हेन जर अनअवेलेबल असेल तर ही प्लेन प्लास्टिक कॅथेटर्स यूज केलं जातं. इट इज यूज विदाउट निडल. कशी यूज केली जाते तर इट इज यूज विदाउट निडल अँड इन्सर्टेड इन टू व्हेन बाय सर्जिकल इन्सिजन. कशी इन्सर्ट केली जाते, सर्जिकल इन्सिजनने ती इन्सर्ट केली जाते. त्यानंतर आहे कॅथेटर आउटसाइड निडल. इन दॅट कॅथेटर आउटसाइड निडल द कॅथेटर accompanies द निडल इन टू द व्हेन ड्युरिंग व्हेन पंक्चर. कधी व्हेन पंक्चर असलं. आफ्टर द इन्सर्शन इन द व्हेन द कॅथेटर हब हेल्ड इन प्लेस अँड द निडल इज रिमूव्ह अँड डिस्कार्ड. इन्सर्ट केल्यानंतर निडल काय केली जाते, डिस्कार्ड केली जाते किंवा रिमूव्ह केली जाते. त्यानंतर द प्लास्टिक कॅथेटर रिमेन्स इन द व्हेन. त्याच्यानंतर काय राहतं, प्लास्टिक कॅथेटर्स त्या व्हेनमध्ये असते आणि द ॲडमिनिस्ट्रेशन सेट इज देन कनेक्टेड. रिमूव्ह केलेली निडल प्लास्टिक कॅथेटर्स त्यामध्ये तशीच राहिलेली असेल. मग त्यामध्ये काय केलं जातं, ॲडमिनिस्ट्रेशन सेट तुमचा आय व्ही सेट जो असेल तो ॲडमिनिस्ट्रेशन सेट कनेक्ट केला जातो. ॲडमिनिस्ट्रेशन सेट कनेक्टेड विथ इट. त्या निडलला ॲडमिनिस्ट्रेशन सेट कनेक्ट केला जातो आणि इट इज कॉमनली यूज फॉर द प्रिकॉशनस आय व्ही इन्फ्युजन. कसा आहे तो, प्रिकॉशनस
आय व्ही इन्फ्युजन. त्यानंतर आहे कॅथेटर इनसाइड निडल. इट इज कन्सिस्ट ऑफ स्टेनलेस स्टील निडल. कशी बनलेली आहे ती? इट इज कन्सिस्ट ऑफ स्टेनलेस स्टील निडलपासून बनलेले विथ प्लास्टिक ट्यूबिंग इनसाइड द ल्युमेन. कशी आहे? प्लास्टिक ट्यूबिंग आहे इनसाइड द ल्युमेन. आफ्टर व्हेन पंक्चर द प्लास्टिक कॅथेटर इज ॲडव्हान्स इनटू द व्हेन. हे आहे 3 टाईप: प्लास्टिक, त्यानंतर कॅथेटर आउटसाईड निडल आणि त्यानंतर आहे कॅथेटर इनसाइड निडल. प्लास्टिकमध्ये काय सांगितलं की ती इमर्जन्सी कंडिशनमध्ये यूज केली जाणारी प्लास्टिक कॅथेटर आहे. ते कधी यूज करतात? तर ज्यावेळेस सुपरफेशियल व्हेन अनअवेलेबल असेल त्यावेळेस. त्यानंतर नेक्स्ट सांगितलं की कॅथेटर आउटसाईड निडल. त्यामध्ये काय? तर प्लास्टिक जी निडल आहे आणि ती काय केली जाते? इन्सर्ट केली जाते. त्यानंतर निडल रिमूव्ह केली जाते आणि प्लास्टिक जी कॅथेटर आहे त्या कॅथेटरला जो आपण आपला ॲडमिनिस्ट्रेशन सेट आहे तो ॲडमिनिस्ट्रेशन सेट कनेक्ट केला जातो आणि यूज केली जाते. आणि थर्ड वन पाहिलं की कॅथेटर इनसाइड निडल कशी आहे, कशापासून बनलेली आहे? ती स्टेनलेस स्टीलची निडल आहे विथ प्लास्टिक ट्यूबिंग असते त्याला. आणि आफ्टर द पंक्चर द प्लास्टिक कॅथेटर इट ॲडव्हान्स इन टू द व्हेन. देन नेक्स्ट वन आहे आय व्ही सेट्स. नेक्स्ट वन आहे आय व्ही सेट. दिस सेट्स आर यूज टू ॲडमिनिस्टर आय व्ही फ्लुइड. जो आय व्ही सेट्स आहे, आय व्ही सेट्स कशासाठी यूज केला जातो? इंट्राव्हेनस फ्लुइड ॲडमिनिस्टर करण्यासाठी यूज केला जातो. दे आर स्टराईल. तो कसा असतो? स्टराईल असतो, पायरोजन फ्री असतो, डिस्पोजेबल असतो, रिलेटिवली इनएक्सपेन्सिव्ह असतो अँड सिम्पल टू युजिंगसाठी कसा असतो? सिम्पल असतो. द मेन डिसॲडव्हान्टेज इज लॅक ऑफ ॲक्युरेसी. त्याचा डिसॲडव्हान्टेज काय? लॅक ऑफ ॲक्युरेसी. त्याच्यानंतर आहे मेथड other than gravity must be used when accuracy is required in TPN or pediatric therapy. आय व्ही सेट्समध्ये काय सांगितलं की हा सेट्स आय व्ही इंट्राव्हेनस फ्लुइड ॲडमिनिस्टरसाठी यूज केला जातो. तो कसा पाहिजे? स्टराईल पाहिजे, पायरोजन फ्री पाहिजे, रिलेटिवली इनएक्सपेन्सिव्ह असतो आणि सिम्पल असतो. कशासाठी? युजिंगसाठी. नेक्स्ट वन आहे कंपोनंट्स ऑफ आय व्ही सेट्स. कंपोनंट्समध्ये काय आहे? फर्स्ट वनमध्ये प्लास्टिक स्पाईक असेल. फर्स्ट वन काय आहे? प्लास्टिक स्पाईक फर्स्ट वनमध्ये. नेक्स्ट डायग्रामॅटिकली समजून घेऊया आपण. फर्स्ट वन आहे प्लास्टिक स्पाईक. त्यानंतर आहे अ ड्रिप चेंबर. ड्रिप चेंबर सेकंड दिसतंय. त्यानंतर आहे क्लॅम्प. हे आहे क्लॅम्प थर्ड वन डायग्राममध्ये. त्यानंतर आहे वन बाय वन स्टडी करूया. फर्स्ट वन आहे प्लास्टिक स्पाईक टू पिरेस द रबर क्लोजर और प्लास्टिक सील ऑन द आय व्ही कंटेनर्स. त्यानंतर आहे अ ड्रिप चेंबर फॉर द ट्रॅपिंग द एअर अँड ॲडजस्टिंग द फ्लो ऑफ रेट विथ क्लॅम्प. ड्रिप चेंबर कशासाठी यूज केलं जातं? एअर ट्रॅपिंग करण्यासाठी आणि फ्लो रेट ॲडजस्ट करण्यासाठी. कशाचा? जे आय व्ही फ्लुइड आहे त्याचा फ्लो रेट ॲडजस्ट करण्यासाठी यूज केला जातो. त्यानंतर आहे क्लॅम्प. क्लॅम्प इट इज यूज ॲडजस्टेबल क्लॅम्प ऑफ स्क्रू और रोलर टाईप ऑफ पिंचेस द ट्यूबिंग टू रेग्युलेट द फ्लो रेग्युलेट करण्यासाठी क्लॅम्प यूज केला जातो. त्यानंतर आहे अ पॉलिव्हिनाइल क्लोराईड ट्यूबिंग टर्मिनेटिंग इन गम रबर इंजेक्शन पोर्ट. The flow rate should be accurate to ensure patient safety and optimum drug efficacy. Inaccurate flow rate can causes. Inaccurate जर flow rate असेल तर काय कॉज करतं? फ्लेबिटिस और थ्रोम्बोफ्लेबिटिस किंवा थ्रोम्बोफ्लेबिटिस. देन डिलेड और टॉक्सिक रिस्पॉन्स टू ड्रग थेरपी. डिलेड किंवा टॉक्सिक रिस्पॉन्स शो करतं कशाचा? ड्रग थेरपीचा. त्यानंतर मेटाबॉलिक प्रॉब्लेम्स अँड स्पीड शॉक. मेटाबॉलिक प्रॉब्लेम पण येऊ शकतो आणि स्पीडचा पण प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यानंतर पल्मोनरी ओडेमा रिझल्टिंग इन एम्पायर्ड कार्डियक
अँड रेनल फंक्शन. देन नेक्स्ट वन आहे रेयल्स ट्यूब. नेक्स्ट वन आहे रेयल्स ट्यूब. In that Rayleigh tube, a tube of narrow caliber and short length is used for stomach wash, especially in case of children. ही जी रेयल्स ट्यूब आहे ती स्पेशली स्टमक वॉश करण्यासाठी यूज केली जाते आणि स्पेशली कोणत्या केसमध्ये, चिल्ड्रनमध्ये. अ नंबर 8 to 12 फ्रेंच रबर कॅथेट इज यूज. याच्यामध्ये 8 ते 12 नंबरचं फ्रेंच रबर कॅथर यूज केलेलं असतं किंवा कॅथेटर यूज केलेलं असतं. अबाउट 25 सेंटीमीटर लेंथ इज नेसेसरी टू रीच द स्टमक. त्याची लेंथ किती नेसेसरी आहे किंवा गरजेची आहे तर 25 सेंटीमीटर. दिस डिस्टन्स शुड बी मार्क विथ पीस ऑफ ॲडेझिव्ह टेप्स. कशाने मार्क केलेलं असतं, विथ पीस ऑफ ॲडेझिव्ह टेप्स. The catheter is passed through nose or mouth in stomach. कॅथेटर कशी पास केली जाते, नोजमधून किंवा माउथमधून स्टमकमध्ये. आफ्टर द रिचिंग स्टमक अ 20 or 50 ml glass syringe is attached to the upper end of catheter. ज्यावेळेस ग्लास सिरिंज ती इन्सर्ट केली कशामध्ये, स्टमकमध्ये, त्यावेळेस काय केलं जातं, 20 किंवा 50 ml ची ग्लास सिरिंज अटॅच केली जाते, जे अप्पर एंड राहील, वरील साईडला जे अप्पर एंड राहील कॅथेटरचं त्याला. अँड द स्टोमा कंटेंट ॲस्पायरेटेड. द अँटीडोट सोल्युशन इज देन इंट्रोड्यूस इन स्मॉल व्हॉल्यूम. त्यानंतर जी निडलवरती, जी ग्लास सिरिंजवरती राहील त्याच्या थ्रू काय केलं जातं, अँटीडोट सोल्युशन त्यामध्ये सोडलं जातं किंवा इंट्रोड्यूस केलं जातं स्मॉल व्हॉल्यूममध्ये. त्यानंतर काय आहे, स्टेरिलायझेशन. द ग्लास सिरिंज आर स्टेरिलाइज बाय ड्राय हीट इन ओव्हन. ते जे ग्लास सिरिंज आहे त्याचं स्टेरिलायझेशन कसं केलं जातं, ड्राय हीट ओव्हनमध्ये केलं जातं. व्हेअर ॲज प्लास्टिक कॅथेटर्स, रेयल्स ट्यूब अँड रबर मटेरियल आर स्टेरिलाइज बाय ऑटोक्लेविंग. रबर मटेरियल कशाने स्टेरिलाइज केलं जातं, ऑटोक्लेवने स्टेरिलाइज केलं जातं आणि ग्लास सिरिंज ओव्हनमध्ये स्टेरिलाइज केलं जातं. रबर मटेरियल स्टेरिलाइज करण्यासाठी इथिलीन ऑक्साईड पण यूज करू शकता. ही आहे रेयल्स ट्यूब. रेयल्स ट्यूब कशासाठी यूज केली जाते, स्टमक वॉश करण्यासाठी, स्पेशली इन केस ऑफ चिल्ड्रनमध्ये. त्यानंतर त्यामध्ये कुठल्या प्रकारचं कॅथेटर यूज केलेलं जातं तर फ्रेंच रबर कॅथेटर यूज केलं जातं. त्याचा नंबर किती असतो, 8 ते 12. त्याची साईज किती असते, 20 सेंटीमीटर. त्यानंतर ते माउथद्वारे किंवा नोजद्वारे आपण स्टमकमध्ये इन्सर्ट करू शकतो आणि इन्सर्ट करायच्या वेळेस जे अप्पर साईडला जे राहील त्याला 20 ते 50 ml ची ग्लास सिरिंज आपण अटॅच करतो आणि त्यामधून काय केलं जातं, अँटीडोट सोल्युशन स्मॉल अमाऊंटमध्ये इंट्रोड्यूस केलं जातं. थँक यू एव्हरीवन अगेन. इन दिस वे आवर सर्जिकल ड्रेसिंग चॅप्टर इज over here. Next lecture we start next chapter. Thank you again.